Okay, so now in today's lecture we are going to start the new chapter, that was, is matter around us pure? First of all, you must have to know about the matter. ठीक आहे. सो मॅटर काय आहे बा, मराठीमध्ये आपण त्याला पदार्थ म्हणतोय. मग मॅटरची काय डेफिनेशन करता येईल रे? हां, बरोबर. एनिथिंग विच ऑक्युपायज अ स्पेस अँड हॅव अ मास. अशी कोणतीही वस्तू जी काय काय करते आहे, काहीतरी जागा व्यापती आहे का नाही, विच ऑक्युपायज सम स्पेस, तिला काहीतरी जागा लागते आहे. अँड विच हॅज अ पर्टिक्युलर मास ऑल्सो, तिला काहीतरी वजन पण आहे का नाही, वजन पण आहे आणि जागाही लागते. अशा सगळ्या वस्तू मग आपल्या सराउंडिंगमध्ये जर पाहिलं तर अशा खूप साऱ्या वस्तू आहेत, खूप सारं मॅटर आहेत आहे का नाही. मग त्या मॅटर जर पाहिलं तर आपल्याला सॉलिड स्टेटमध्ये पण पाहायला मिळतात, लिक्विड स्टेटमध्ये पाहायला मिळतात आणि गॅसियस स्टेटमध्ये पण पाहायला मिळतात, बरोबर का. कोणाचंही एक्झाम्पल कन्सिडर करा, प्रत्येक जणाला काही ना काहीतरी जागा लागते. छोट्यात छोटा पार्टिकल असो नाही तर मोठ्यात मोठा पार्टिकल असो, त्याला काहीतरी जागा लागते आणि त्याला पर्टिक्युलर मास पण आहे का नाही. दॅट्स वाय इट इज टर्म टू बी अ मॅटर. काय म्हणणार त्याला? मॅटर. ठीक आहे. ओके, नाव मग आता हे जे मॅटर आहे ते आपल्या सराउंडिंगमध्ये असलेलं मॅटर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे की बाबा ते कोणकोणत्या नेचरमध्ये पाहायला मिळतं आपल्याला, आहे का नाही. टाईप्स ऑफ मॅटर आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स समजून घ्यायचे आहेत. मग हे सगळं मॅटर प्युअर स्टेटमध्ये आहे का? नाही. मग मॅटरमध्ये काही ना काहीतरी अजून क्लासिफिकेशन असलं पाहिजे, त्याच्यात इम्प्युरिटी असली पाहिजे, प्युरिटी असली पाहिजे, आहे का नाही. ऑन द बेसिस ऑफ दॅट थिंग मॅटर विल गेट क्लासिफाईड इन टू सर्टन कॅटेगरीज. त्यांना काय केलं जातं आहे, काही कॅटेगरीजमध्ये त्यांना डिवाइड केलं गेलेलं आहे किंवा क्लासिफाय केलेलं आहे. बरं, मग पाहूयात आपण मॅटर अँड इट्स क्लासिफिकेशन. ठीक आहे, मॅटर अँड इट्स क्लासिफिकेशन. बरं, आता याच्यामध्ये काहीतरी सांगितलं आहे पहा. इन द लास्ट चॅप्टर वी अंडरस्टूड दॅट द मॅटर इज डिवायडेड इन टू सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आपल्याला माहिती आहे की बाबा मॅटर जो आहे तो सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस या तिन्ही प्रकारामध्ये डिवाइड केला जातो आहे. ठीक आहे. देन बट हाऊ डू दे एक्झिस्ट इन नेचर. ॲक्च्युली पण मॅटर जो आहे तो नेचरमध्ये कशा प्रकारे एक्झिस्ट होतो आहे पहा. डू दे एक्झिस्ट इन अ प्युअर फॉर्म. सगळेच प्युअर सबस्टन्सेस आहेत का? नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युअर सबस्टन्सेस असले पाहिजेत, आहे का नाही. मॅटर हा नेचरमध्ये फक्त प्युअर फॉर्ममध्ये सापडेल का? नाही. देन ऑर दे एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर ऑफ अ सबस्टन्स. ते मिक्सचर फॉर्ममध्ये पण असेल का? यस, आहे का नाही. काही सबस्टन्सेस असे आहेत किंवा काही मॅटर असे आहेत की जे तुम्हाला मिक्सचर फॉर्ममध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतात. याच्यावरून ओव्हरऑल आपल्याला याचं क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन समजून घ्यायचं आहे. लेट अस अंडरस्टँड मोर डिटेल्स इन दिस चॅप्टर. आपण समजून घेऊयात या चॅप्टरमध्ये. दॅट इज मॅटर अराउंड अस प्युअर. ठीक आहे. देन मॅटर इज मेड अप फ्रॉम द टायनी पार्टिकल्स. अजून एक डेफिनेशनमध्ये सांगू शकतो आपण की मॅटर इज मेड अप फ्रॉम द टायनी पार्टिकल अँड दॅट टायनी पार्टिकल इज नथिंग बट द ॲटम्स. काय म्हणणार त्यांना? ॲटम्स, बरोबर. तर कोणताही मॅटर असो, दॅट मॅटर इज ऑलवेज मेड अप फ्रॉम द लॉट ऑफ टायनी पार्टिकल्स अँड दॅट इज टर्म टू बी अन ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. ओके, ॲटम्स आणि मॉलिक्युल्स, छोटे छोटे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स हे एकमेकांना जोडले जातात आणि त्याच्यापासून तयार होतोय मॅटर. ठीक आहे. ओके, नाव याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं होतं शुगर पार्टिकल. शुगर आपण जर कन्सिडर केलं तर मग एखादं शुगर, साखर जर घेतलं, साखरेचा एखादा आपण जर पार्टिकल जर घेतलं तर त्या पार्टिकलला जर क्रश केलं, साखरेच्या एखाद्या दाण्याला आपण क्रश केलं तर त्याच्यामध्ये सगळे शुगर पार्टिकलच ॲड होतील, बरोबर आहे की नाही. ठीक आहे. किंवा आपण दुसरं एक्झाम्पल कन्सिडर केलं, एखादं सॉल्ट कन्सिडर केलं, तर सॉल्टचा पण एखादा क्रिस्टल जर घेतला आपण, त्या क्रिस्टलला आपण जर कट केलं तर त्याच्यामध्ये सगळे सॉल्ट पार्टिकलच असतील. याच्यावरूनच त्यांचे प्रकार काहीतरी पडतात पहा. काय काय प्रकार पडतात याच्यामध्ये? Look at him. In this way, a substance consists of, look at him, the substance which consists of a single type of particle. असे सबस्टन्स की ज्याच्यामध्ये एकाच टाईपचे पार्टिकल असतात, एकाच टाईपचे. तुम्ही सॉल्ट कन्सिडर केलं ना तर सगळे पार्टिकल सॉल्टचेच. तुम्ही शुगर कन्सिडर केलं ना सगळे पार्टिकल शुगरचेच. तुम्ही आयर्न कन्सिडर केलं, लोखंड कन्सिडर केलं ना सगळे पार्टिकल लोखंडचेच. कॉपर कन्सिडर केलं, सगळे पार्टिकल कॉपरचेच. अशा प्रकारे जर सिंगल टाईप ऑफ जर पार्टिकल असतील, सिंगल टाईपचे पार्टिकल असतील, एकाच प्रकारचे, मिक्सचर नाही, एकाच टाईपचे जर पार्टिकल येत असतील, सो इट इज टर्म टू बी अ, काय म्हणणार यांना? इट इज कॉल्ड ॲन प्युअर सबस्टन्स. काय म्हणणार याला? इट इज कॉल्ड ॲन प्युअर सबस्टन्सेस. ठीक आहे, याला म्हणायचं प्युअर सबस्टन्सेस. लक्षात ठेवायचा, द सबस्टन्स विच कंटेन्स सिंगल टाईप ऑफ पार्टिकल. The substance which contains single type of particle is called as pure substances. Now, आता दुसरा एक्झाम्पल पाहूयात. दुसऱ्या डेफिनेशन घेऊयात.
असे पण काही पार्टिकल्स आहेत किंवा असेही काही मॅटर आहे, बट देर इज अ मॅटर लाईक सॉईल. आता आपण जर एक्झाम्पल कन्सिडर केलं सॉईल, माती, किंवा अजून हे मिल्क पण दिलं आहे की नाही. दे कंटेन्स मेनी सबस्टन्सेस. मातीमध्ये खूप सारे कण असतात की नाही रे. मातीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यातसुद्धा आकार पण वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स पण आहेत, काही इम्प्युरिटी पण आहेत, काही डेब्रिज पण आहे, कचरा पण आहे त्याच्यामध्ये, आहे का नाही. ओके, सो लॉट ऑफ पार्टिकल इज मिक्स इन देअर. दॅट्स वाय. मग त्याच्यात एक सिंगल सबस्टन्स आला का रे, सिंगल टाईप ऑफ पार्टिकल आले का, नाही. देर आर मेनी टाईप ऑफ पार्टिकल. देर आर मेनी टाईप ऑफ पार्टिकल इन प्रेझेन्स ऑफ सॉईल. सॉईलमध्ये, मिल्कमध्ये सुद्धा तसंच आहे. मिल्कमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय काय आहेत रे, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, आहे का नाही. त्याच्यामध्ये फॅट आहे, बरोबर. फ्रेश क्रीम वगैरे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. इवन वॉटर इज ऑल्सो देअर. सो लॉट ऑफ न्यूट्रिएंट इज देअर. मग असं सगळ्यांचं मिक्सचर आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एक सिंगल पार्टिकल आहेत का, नाही. दुधामध्ये सुद्धा जर पाहिलं तर खूप सारे वेगवेगळे पार्टिकल त्याच्यात ॲडेड आहेत. मग असे जे काही ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त पार्टिकल ॲड होतात, एकापेक्षा जास्त पार्टिकल्स त्याच्यामध्ये ॲड होतात, दॅट काइंड ऑफ अ सबस्टन्स इज टर्म टू बी. मग पहिला वरचा जर प्युअर होता, याच्या अगोदरचा जर प्युअर होता, तर मग हा कसा असला पाहिजे, इम्प्युअर. कसा असला पाहिजे, हा इम्प्युअर असला पाहिजे. लक्षात ठेवा, सच अ मॅटर इज कॉल्ड ॲन इम्प्युअर मॅटर. इट इज कॉल्ड ॲन इम्प्युअर मॅटर. लक्षात ठेवायचा, याला काय म्हणणार आहे आपण, इम्प्युअर. कोणाला, मग एक्झाम्पलच आत्ता झाले आपले प्युअरवाल्याचे आणि इम्प्युअरवाल्याचे. ठीक आहे. इम्प्युअरमध्ये कोणतं सांगितलं मी, सॉईल सांगितलं, अजून काय, मिल्क पण सांगितलं. ठीक आहे. इट इज अन इम्प्युअर फॉर्म ऑफ द सबस्टन्स और मॅटर. ठीक आहे. ओके, नाव सो मॅटर गेट क्लासिफाईड इन टू ऑफ. चला तर मग आता ॲक्च्युअल मॅटरचे क्लासिफिकेशन केलं जातं आहे दोन कॅटेगरीजमध्ये. एक प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरं कोणतं आहे, इम्प्युअर सबस्टन्सेस. ठीक आहे. इम्प्युअर सबस्टन्सेस इज नथिंग बट मिक्सचर. त्यांनाच आपण काय म्हणणार रे, मिक्सचर. सो ओव्हरऑल या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला यालाच डिस्कशन करायचं आहे, प्युअर सबस्टन्सेस कोण. अगोदर आपण काय करणार आहोत, पूर्णपणे याला एक्सप्लेन करून घेऊयात प्युअरवाल्यांना. ठीक आहे. आणि नंतर आपण काय करूयात, हाफ ऑफ द पार्ट इम्प्युअरवाल्यांना एक्सप्लेन करूया. पण एवढंच क्लासिफिकेशन आहे का यांचं, नाही. यांचं अजून फर्दर क्लासिफिकेशन पण केलं जातं आहे. यांचं अजून क्लासिफिकेशन केलं जाणार आहे. मग ते आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. पण त्या अगोदर परत एकदा एक्झाम्पल लक्षात ठेवा. प्युअरमध्ये कोणकोणतं सांगितलं मी, शुगर सांगितलं किंवा कॉमन सॉल्ट सांगितलं. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर इम्प्युअरमध्ये काय सांगितलेलं होते, त्याच्यात सॉईल सांगितलं होतं, मिल्क सांगितलेलं होतं. हे एक प्रकारे काय त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल लक्षात ठेवा. आणि अजून एक्झाम्पल तुम्ही सर्च करा, पहा, लक्षात पण ठेवा. देन इट कंटेन्स ओनली वन टाईप ऑफ सबस्टन्स अँड इट कंटेन्स मोर दॅन वन टाईप्स ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. काहींमध्ये एकाच प्रकारचे सबस्टन्स असतात, तर काहींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्सेस ॲडेड होतात. नेक्स्ट, बरं, मॅटर. आता परत एकदा क्लासिफिकेशनकडे येऊयात. ओव्हरऑल आपल्याला लक्षात आलं की बाबा इम्प्युअर आणि प्युअर असे दोन प्रकारचे त्यांचे टाईप्स पडतात. पण यांचं आपण फर्दर क्लासिफिकेशन करू शकतोय का, करता येतं आहे का नाही. यांचं अजून क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं आहे. मग काय काय रे, प्युअर सबस्टन्सेस मे गेट क्लासिफाईड इन टू ऑफ अगेन टू कॅटेगरीज. प्युअर सबस्टन्सेस जे आहेत ना बाळांनो, दॅट प्युअर सबस्टन्सेस मे गेट क्लासिफाईड इन टू ऑफ टू कॅटेगरीज. दॅट वॉज एलिमेंट्स and the compounds, and you know it very well about that. How many elements are present till up to today? It's 118. Okay. Henry Moseley discovered that in case of the modern periodic table there was 118 elements are present till up to today. Okay. Now मग ह्या 118 एलिमेंट्स जे आहेत ते 118 एलिमेंट्सला सगळ्यांना एकत्रितच टाकलं जातं आहे का, नाही. तुम्ही पिरियॉडिक टेबल जर पाहिलं असेल तर त्या पिरियॉडिक टेबलमध्ये सुद्धा हे 118 एलिमेंट्स जे आहेत ते वेगवेगळ्या गटामध्ये क्लासिफाय केलेले आहेत, पहा, आहे का नाही. त्यांचे किती प्रकार केलेले आहेत रे त्याचे, देर आर 3 टाईप्स. बरोबर. ओके, पाहूयात आपण त्यानंतर त्याला पुढं. तर त्यांच्या 3 कॅटेगरीज केल्या जाणार आहेत. बरं, त्यानंतर एलिमेंट्स नंतर दुसरा कोण येते, कंपाऊंड. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स बोथ आर प्युअर सबस्टन्सेस. राहिलं लक्षात. हे दोघंही कसे असणार आहेत, प्युअर सबस्टन्सेस आहेत. ठीक आहे. हे प्युअर आहेत, यांच्यामध्ये दुसरे एलिमेंट्स येणार नाही आहेत किंवा दुसरे पार्टिकल येणार नाही आहेत. त्यांचेच पार्टिकल कंटिन्युअसली रिपीट होऊन येणार आहेत. बरं, देन तसंच मिक्सचरमध्ये त्याच्यानंतर पाहूयात. मिक्सचरचे टाईप्स आपण नंतर पाहूयात. ठीक आहे. बरं, आता डिटेलमध्ये आपण समजून घेऊयात एलिमेंट्सला. पहिला प्रकार आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात, एलिमेंट्स. ठीक आहे. ओके, नाव. मग आता एलिमेंट्समध्ये कोणकोणते रे, लगेच काहीतरी पिक्चर समोर दिसतं आपल्याला, आहे का नाही. मग याच्यामध्ये काहीतरी आयर्न रॉड्स दिसतात, आहे का नाही.
आयर्न रॉड दिसत आहेत, मग यांना एलिमेंट म्हणता येईल का? यस, आयर्न इज अन एलिमेंट. आयर्न इज अन एलिमेंट, Fe आहे का नाही? त्याला आपण फेरस पण म्हणतो किंवा आयर्न पण म्हणतो. मग असे एकच एलिमेंट आहे का? नाही. आत्ताच बोलल्याप्रमाणे किती एलिमेंट आहेत रे? 118 एलिमेंट्स आहेत, आहे का नाही? बरं, मग आता याच्यात चाललेल्या ॲक्टिव्हिटीवरून काहीतरी इथं दिलं आहे पा. ऑन हॅमरिंग आयर्न रॉड्स यू विल गेट ऑल आयर्न पार्टिकल्स. जर मी कदाचित याला जर ठोकत बसलो, तुकडे जर केले, तर तुकडे केल्याच्या नंतर सगळे लोखंडाचेच पार्टिकल मिळतील ना? का त्यातून काही सोन्याचे पार्टिकल येणार आहेत, काही तांब्याचे येणार आहेत? नाही, सगळे आयर्न पार्टिकलच येणार आहे. मग आयर्न पार्टिकल येणार आहेत तर मला सांगा, हा प्युअर आहे की इम्प्युअर आहे? राईट, इट्स अ प्युअर सबस्टन्स. इट्स अ प्युअर सबस्टन्स, बरोबर आहे का? ठीक आहे. बरं, म्हणजेच थोडक्यात आपण सांगू शकतो की इट इज मेड अप फ्रॉम ओनली वन काइंड ऑफ सबस्टन्स. इट इज मेड अप फ्रॉम ओनली वन काइंड ऑफ सबस्टन्स. फक्त आणि फक्त एकाच सबस्टन्सपासून हा बनलेला असतो. ठीक आहे. ओके, नाव सो हिअर इज द डेफिनेशन फॉर द एलिमेंट्स. थोडक्यात आपल्याला डेफिनेशन पण याच्यामध्ये सांगता येईल. अँड एलिमेंट इज अ टाईप ऑफ मॅटर. एलिमेंट इज अ टाईप ऑफ मॅटर. पदार्थाचा हा एक प्रकार आहे. कंपोज्ड ऑफ ओनली वन काइंड ऑफ सबस्टन्स, जो की तयार झाला आहे कुणापासून? फक्त आणि फक्त एकाच प्रकारच्या पार्टिकल्सपासून. कंपोज्ड ऑफ ओनली वन टाईप ऑफ पार्टिकल्स ऑर सबस्टन्स. ठीक आहे. वेअर ईच स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्ट ऑफ इट हॅज द सेम प्रॉपर्टीज. आणि सगळ्या पार्टिकलचा, सगळ्या पार्टचा प्रॉपर्टीज सेम राहणार, आहे का नाही? याच्यातून जेवढे तुकडे होतील त्या सगळ्या तुकड्यांचा प्रॉपर्टीज सेमच राहणार की नाही? त्याच्या अंगी कॅरेक्टर लोखंडाचेच राहणार आहेत का वेगळे कुणाचे कॅरेक्टर येतील? नाही. सो डेफिनेशन लक्षात ठेवा एलिमेंटची. आपण आपल्या ओन लँग्वेजेसमध्ये सुद्धा डेफिनेशन केली तरी चालेल. एलिमेंट इज अ टाईप ऑफ मॅटर विच इज कंपोज्ड ऑफ ओनली वन काइंड ऑफ अन सबस्टन्स. फक्त आणि फक्त एकाच प्रकारच्या सबस्टन्सपासून तो बनलेला असतो बा, हे लक्षात घ्यायचं आहे. देन अँड दॅट स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्ट इज नथिंग बट ॲटम. मगाशी सांगितलं होतं का? मॅटरच्या डेफिनेशनमध्येच मी म्हटलं होतं देर आर मेड अप फ्रॉम द टायनी पार्टिकल्स. कशापासून बनलेलं आहे ते? टायनी पार्टिकल्स. अँड दॅट टायनी पार्टिकल्स इज नथिंग बट ॲटम. हे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? ॲटम. ठीक आहे. ओके, देन एलिमेंट्स. आता क्लासिफिकेशन पाहूयात एलिमेंट्सचं, आहे की नाही? सगळे एलिमेंट्स तर काय सारखे नाही आहेत, सगळ्यांचं नेचर किंवा प्रॉपर्टीज सेम नाहीत, आपल्याला माहितीच आहे. हां, मग आता पाहूयात त्यांचे क्लासिफिकेशन काय काय आहेत. तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहिलेले आहेत, आहे की नाही? मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड. तुम्ही पिरियडिक टेबलला जर केअरफुली पाहिलं तर त्या पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा आहेत का तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला हे दिलेले दिसतील. हे कलर का दिलेले आहेत, कलर कोड का दिलेले आहेत? तुम्हाला इझिली आयडेंटिफाय व्हावेत म्हणून, आहे का नाही? ओके, तर याच्या 3 कॅटेगरीज पडतात, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. बरं, मग आता डिटेलमध्ये आपण प्रॉपर्टीज समजून घेऊयात एका एकाच्या. हां, आणि या इम्पॉर्टंटच आहेत, पहा लक्षात घ्या. मेटल्स सगळ्यांना माहिती आहे. मोस्ट ऑफ द जवळपास जर आपण पाहिलं तर त्या पिरियडिक टेबलचा आहे का 50%पेक्षाही जास्त भाग जो आहे तो मेटल्सनेच ऑक्युपाय केलेला आहे. सगळ्यात जास्त तर मेटलच सापडतात. बरं, मग सगळ्याच मेटलचे काय प्रॉपर्टीज लक्षात राहणार नाही आहेत, परंतु आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक्स तर नक्कीच लक्षात ठेवायचे आहेत. मग काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत रे? सो फर्स्ट वन इज द लस्ट्रस. मेटल्स जे असतात ते कसे असतात? लस्ट्रस. तुम्ही कदाचित इतका राईटअप करताना कधी कधी आपल्याकडून स्पेलिंग पण मिस्टेक होतात. हां, लस्ट्रस मीन्स शायनी ॲपिअरन्स, चमकदार असतात. मेटल जे असतात ते सगळे कसे असतात? अगदी चमकदार असतात. दे हॅव एन शायनिंग ॲपिअरन्स. मस्त ते काय करतात? शायनिंग ॲपिअरन्स दाखवतात लाईक दिस. ठीक आहे, या पद्धतीने त्यांना शायनिंग ॲपिअरन्स असतं. त्यानंतर सेकंड कॅरेक्टर वॉज सोनरस. सोनरस म्हणजे काय रे? त्यांच्यापासून जर आपण पाहिलं तर दे मेक्स अ नॉईस, आवाज निघतोय पा, मेक अ रिंगिंग साऊंड. ते जर आदळले तर आदळल्याच्या नंतर यांच्यापासून काय होतो? खणखणीत असा आवाज निघतो बा. मेटलचा आदळण्यापासून खणखणीत असा आवाज निघतो. दॅट्स वाय दे आर सोनरस, जस्ट लाईक इन घंटा, आहे का नाही? हां, म्हणजे काय प्रत्येक वेळेला त्याच्यापासून घंटाच बनवतात असं नाही आहे, पण घंटेचा जसा आवाज येतो का तसं एखादा मेटल आदळल्याच्या नंतर आवाज तयार करू शकतोय. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी इज डक्टाईल. म्हणजे काय माहितीच आहे आपल्याला की डक्टाईलमध्ये काय होतं रे? दे कॅन बी ड्रॉन स्ट्रेच इन टू थिन वायर्स. हाच प्रॉब्लेम आहे आपला. नेमकं कधी शीट्स म्हणायचं आणि कधी वायर म्हणायचं लक्षात येत नाही आहे. हां, तर लक्षात घ्या की हे जे काही मेटल्स असतात त्या मेटलमध्ये डक्टिलिटी नावाची प्रॉपर्टी आहे. डक्टिलिटी नावाची प्रॉपर्टी काय दाखवते आपल्याला? की त्यांना जर आपण स्ट्रेच केलं, आहे का नाही, ठोकून टाकून जर त्याला आपण ताणलं ना, तर ताणल्याच्या नंतर त्याच्यापासून काय करू शकतो? आपण वायर्स तयार करू शकतो, जस्ट लाईक दॅट. अशा वायर्स आपल्याला तयार करता येऊ शकतात. ठीक आहे, ही जी प्रॉपर्टी, या प्रॉपर्टीला काय म्हटलं आहे? डक्टिलिटी.
और डक्टाईल. इट इज कॉज अँड डक्टाईल. बरं, नेक्स्ट अजून काय प्रॉपर्टी यांच्यामध्ये, चला पहा. मॅलिएबल. मॅलिएबल काय आहे, हां वेगळं आहे. आता थोडंसं यांना जर ठोकलं ना, हॅमर्ड केलं ना आपण, जर या मेटल्सला हॅमर्ड केलं तर त्यांच्यापासून आपण थिन शीट्स बनवू शकतो, म्हणजे पत्रे तयार करता येतात. थिन शीट्स विथ द हेल्प ऑफ हॅमर, हे का नाही, ठोकून टाकून मस्तपैकी त्याचे काय करू शकतो आपण, पत्रे तयार करू शकतो. मॅलिएबिलिटी नावाची प्रॉपर्टी आहे. बरं, नेक्स्ट ही मोस्ट इम्पॉर्टंट आणि इझीवाली आहे, लक्षात राहतील. मेटल्स आर द गुड कंडक्टर. मेटल्स आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटलमधून जर पाहिलं तर हीट कॅरी करता येते आणि इलेक्ट्रिसिटी कॅरी करता येते, हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणूनच आपल्या घरामध्ये ज्या काही केबल्स वगैरे यूज केल्या जातात, वायर्स यूज केल्या जातात, त्याच्यामध्ये सगळीकडे आपल्याला मेटलचाच वापर केलेला दिसून येईल. बरोबर आहे का, मेटलच आपण यूज करतो. वाय इट इज सो, बिकॉज इट कंडक्ट्स द इलेक्ट्रिसिटी ॲज वेल ॲज. मेटलला जर एका बाजूने जर आपण गरम केलं तर मेटलचे भांडे लवकर गरम होतात. याचा अर्थ त्याला हात लावला तर चटका पण बसतोय, म्हणजे काय रे, इट कॅरीज द हीट ऑल्सो. हे काय करतात, हीट पण कॅरी करतात. चला नेक्स्ट अजून कॅरेक्टरिस्टिक पाहूया त्याच्यामध्ये. त्याला एक्सेप्शन्स वगैरे खूप सारे दिसत आहेत. पहा, हे मेटलचे काही वेसल्स दाखवलेले आहेत, हां, जे की गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी आहेत. बरं, मेटल्स आर हार्ड इन नेचर. मेटल जर पाहिले बाळांनो खूप हार्ड असतात, मजबूत पण असतात. एक्झाम्पल आहे त्याच्यात आयर्न, लोखंड जर पाहिलं तर सगळ्यात मजबूतच आहे. कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, हार्ड नेचरमध्ये. ठीक आहे, त्याला एक्सेप्शन आहे सोडियम आणि पोटॅशियम. ही दोन नावं लक्षात ठेवा, सोडियम आणि पोटॅशियम. हे मात्र सॉफ्ट आहेत, मेटल आहेत बिचारे, परंतु ते सॉफ्ट आहेत. ठीक आहे, बाकीचे सगळे मेटल कसे आहेत, हार्ड नेचरमध्ये आहेत. एवढेच दोन सोडले तर. नेक्स्ट, दे आर स्ट्रॉंग. ते खूप स्ट्रॉंग आहेत. पहा, दे आर स्ट्रॉंग अँड हॅव हाय टेन्साईल स्ट्रेंथ. इतके मजबूत असतात ते की त्यांच्यावरती कितीही वजन अप्लाय केलं तरीसुद्धा ते कॅपेबल आहात त्या वजनाला पेलवणे इतपत, आहे की नाही. आयर्न मेटल्स इज यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ द ब्रिजेस. त्यामुळंच लोखंडाचा वापर पूल बनवण्यासाठी केला जातो, घराचे स्लॅब वगैरे टाकताना केलं जातं. कन्स्ट्रक्शन पर्पजेसमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त तर मेटलच वापरावं लागतं, त्यामध्ये आयर्न, आहे का नाही, बरोबर का. तर त्यांच्यामध्ये स्ट्रॉंगनेस आहेत, खूप टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे त्यांची, खूप मजबूत आहेत ते. हां, ठीक आहे. त्याच्यानंतर ते काही इझिली ब्रेकआउट होऊ शकत नाहीत. अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यांचा वापर दिसून येईल. ॲटोमोबाईल इंजिन्समध्ये किंवा असेल, किंवा ॲटोमोबाईल पार्ट्समध्ये असतील, रेल्वे लाईन्स असतील, व्हेकल्स असतील, चेन असेल. बरं, नेक्स्ट, जनरली मेटल्स जे असतात ना बाळांनो, जनरली मेटल्स हे कोणत्या स्टेटमध्ये सापडतील रे तुम्हाला, सॉलिड स्टेटमध्ये. ही एक महत्त्वाचं स्पेशल कॅरेक्टर आहे. जनरली मेटल्स विल फाउंड इन केस ऑफ द सॉलिड स्टेट, बट देर इज अन एक्सेप्शन. त्याला एक अपवाद आहे. सगळ्या चांगल्या गोष्टीला एखादा अपवाद असतोच, तसा इथं प्रकार आहे. यांच्यात सुद्धा एक एक्सेप्शन आहे. सगळे मेटल सॉलिड स्टेटमध्ये आहेत, फक्त आमचा जो मर्क्युरी आहे तो मर्क्युरी मात्र आम्हाला कोणत्या स्टेटमध्ये सापडतोय, लिक्विड स्टेटमध्ये सापडतो. बाकीचे सगळे आम्हाला सॉलिड स्टेटमध्ये सापडतील. ठीक आहे, बरं, नेक्स्ट पुढे येऊयात आपण. दे हॅव अन हाय डेन्सिटीज. यांची डेन्सिटी खूप हाय असते, त्यामुळे हे जड पण असतात. पहा, मेटलचे पार्ट खूप जड असतात. तुम्हाला पहा, सपोज आपल्याला कॅरी जर करायला लावलं, एखादे मेटॅलिक पार्ट जर कॅरी करायला लावला तर बऱ्याचशा वजन त्याचा जास्त असतं, आहे की नाही. प्लास्टिकच्या ॲपरेटसपेक्षा मेटलचे ॲपरेटस असतील तर नक्कीच जड भरणार आहेत. हाय डेन्सिटी, बिकॉज ऑफ द हाय डेन्सिटी. पण त्याला पण एक्सेप्शन आहे, सगळे जड आहेत पण हे दोन नमुने म्हटले नाही नाही आम्ही हलके आहेत. कोण दोघं नमुने, सोडियम आणि पोटॅशियम. आपल्याला काय होतं, प्रॉपर्टीज लक्षात राहतात पण कधी कधी एक्सेप्शन पण लक्षात ठेवा. नाही विचारत तुम्हाला, परंतु आपल्याला माहिती असावेत म्हणून सांगितलेत. हां, सोडियम आणि पोटॅशियम बाळांनो इतके हलके फुलके आहेत, अगदी लाईट वेटेड आहेत, त्यांची डेन्सिटी खूप कमी आहे. बरं, नेक्स्ट अजून काही कॅरेक्टरिस्टिक्स यांच्यामध्ये. बरं, ओके, ठीक आहे. आता येऊयात नॉन मेटलकडं. कुणाकडे आलोत, नॉन मेटलकडं. तर मेटलचे कॅरेक्टरिस्टिक्स समजल्यात, मेटलचे एक्झाम्पल सांगायचे राहिलेत. काय सांगायचे त्याला, सगळे तर येऊनच गेलेत, आहे का नाही. ॲल्युमिनियम आहे, आयर्न आहे, गोल्ड आहे, कॉपर आहे, सिल्वर आहे, खूप आहेत. हां, तर ते सगळे मेटॅलिक एलिमेंट्स होते, सगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपले पाहून झालेत. अँड दॅट आफ्टर दॅट वी आर गेटिंग टुवर्ड्स द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. मला सांगा, हे प्युअर आहेत की नॉन प्युअर आहे, सॉरी प्युअर आहेत की इम्प्युअर आहेत रे, प्युअर आहेत, बरोबर का. कारण आपण क्लासिफिकेशन अजूनही लक्षात ठेवा, आपण मॅटरकडे आलेलो होतो. मॅटरचं आपण 2 गटामध्ये क्लासिफिकेशन केलं होतं. कोणते रे, प्युअर आणि इम्प्युअर. त्यातला आपण प्युअर निवडला आहे. प्युअरमध्ये किती होते रे त्याच्यात, एलिमेंट्स आणि कंपाऊंड. त्यातला आपण कोणता निवडला आहे, एलिमेंट्स. एलिमेंट्समध्ये किती प्रकार आहेत रे बाळांनो, 3. त्यातले कोणकोणते, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड. त्यातला पहिला प्रकार आपण पाहतोय
मेटल्स झाला आपला कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करून. आता परत एकदा आलो तर आपण नॉन मेटल्सकडं. सो नॉन मेटल्समध्ये पहा, पहिलं कॅरेक्टर काय सांगितलं, दे आर नॉन लस्ट्रस, अजिबात चमक नाही यांना. ठीक आहे, हे चमकत नाहीत, पण त्याला एक्सेप्शन आहे. कोण रे, आयोडीन. हा म्हटला मी चमकणार, है की नाही. बाकीचे म्हटलं आम्ही काय शाईन करणार नाहीत, हे म्हटलं मी शाईन करणार, करू द्या. हां, एवढा एकच एक्सेप्शन आहे, आयोडीन हा नॉन मेटल असून सुद्धा चमकतो. बाकीचे कोणतेही मेटल नॉन मेटल चमकणार नाही आहेत. बरं, नेक्स्ट नॉन सोनरस. यांना या प्रकारच्या वस्तू नॉन मेटलच्या जर वस्तू असतील त्या जर पडल्या तर त्या काही जास्त आवाज करत नाहीत. नॉन सोनरस प्रॉपर्टी मागाशी पाहिलेली आपण, तिकडं सोनरस होती, इकडं नॉन सोनरस आहे. यांचा जास्त आवाज येणार नाही. नेक्स्ट, यांना स्ट्राईक केल्यावरती आवाज जास्त होत नाही आहे. नॉन डक्टाईल. ठीक आहे, यांना ठोकून टाकून यांच्यापासून वायर करू शकत नाहीत, है की नाही. यांना कितीही ओढण्यात आणण्याचा प्रकार जर केला तर वायर तयार होऊ शकत नाहीत. नॉन डक्टाईल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा अजून कॅरेक्टरिस्टिक काय आहे, दे आर नॉन मॅलिएबल. यांना कितीही जर आपण ठोकण्याचा प्रयत्न केला तर यांच्यापासून आपण थिन शीट्स बनवू शकत नाहीत. नॉन मॅलिएबल. हां, त्यानंतर दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. याच्यातून हीट आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकत नाही. हीट अँड इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही आहे पहा त्याच्यामधून. हां, पण त्याला एक्सेप्शन आहे. हा एक्सेप्शन महत्त्वाचा आहे. हां, मोस्टली आपण ड्राय सेल वगैरे पाहतो पहा, आहे की नाही. ड्राय सेल जे असतात आपले पेन्सिल सेल वगैरे टाईपचे, तर ह्या सेलमध्ये आतमध्ये जरा तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये ग्रॅफाईट रॉड असतो, आहे की नाही. तो की ग्रॅफाईट रॉड हा कोणापासून बनलेला आहे, मेड अप फ्रॉम द कार्बन. हां, अँड दॅट कार्बन और दॅट ग्रॅफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तेवढं एकच नमुना आहे जो की कसा आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, पण तो नॉन मेटल आहे. कार्बन हा ॲक्च्युली नॉन मेटल आहे, पण कार्बनचाच एक प्रकार ज्याचं की नाव आहे ग्रॅफाईट, हा मात्र कसा आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, ओके. देन त्याला ड्राय सेल का म्हणतात, कारण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये वापरलं जाणारं जेवढं काही मटेरियल आहे, हां, त्या ड्राय सेल का म्हणतात, त्याच्यामध्ये वापरलं जाणारं. 2च मिनटं स्लाईडला परत रिपीट घेऊयात आपण. याच्यामध्ये ग्रॅफाईट रॉड, मँगनीज ऑक्साईड आणि अमोनियम जेली. हे मँगनीज ऑक्साईडचं जे काय भरलं जातं का, हे मँगनीज ऑक्साईड आहे का सॉलिड फॉर्ममध्ये भरलं जातं, म्हणजे पूर्ण ड्रायच आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं लिक्विड कंटेंट नाही. आतला ग्रॅफाईट जर पाहिला तर ग्रॅफाईट रॉड जो आहे तो सॉलिड फॉर्ममध्ये. त्यानंतर मँगनीज ऑक्साईडचं काय केलं जातो, त्याच्यामध्ये का एक पल्प बनवला जातो, लगदा, ओके, चिखल बनवतात, आणि हा चिखलसुद्धा एका ड्राय फॉर्ममध्ये असतो. मग सगळं ड्राय फॉर्ममध्ये, म्हणून याला काय नाव दिलेलं आहे, इट्स अ ड्राय सेल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ॲसिड वगैरे यूज केलं जाणार नाही, कोणतंच लिक्विड यूज केलं जाणार नाही, आणि हा यूज अँड थ्रो आहे की नाही. नंतर तुम्ही त्याला नंतर फेकून देऊ शकतात, बरोबर, रिचार्ज करू शकत नाहीत, अशा प्रकारचे सेल आहेत. हां, काहींमध्ये काही बॅटरी काही सेल आपण करू शकतो, परंतु यामध्ये जर पाहिलं तर ड्राय सेल जे आहेत ते लवकर आपल्याला परत रिचार्ज करता येणार आहेत नाही आहेत, अशा प्रकारचे आहेत, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, ड्राय सेल. ओके, आणि त्यामध्ये एक्सेप्शन लक्षात ठेवायचं की आतमध्ये वापरलेला हा जो काही ग्रॅफाईट रॉड आहे हा नॉन मेटल आहे, पण नॉन मेटल असून सुद्धा इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, ओके. नाही, हा ते काय असतं ॲक्च्युली, ते तसं नाही आहे. काही मटेरियल असे असतात की बाबा ते चार्जेबल असतात, चार्ज करू शकतात, इलेक्ट्रिसिटी गेन करू शकतात, जसं की आपण सोलार प्लेट्स वगैरे जसे यूज करतो त्या प्रकारे. तर ती खूप वेळ नाही, अगदी टेम्पररी व्हर्जनमध्ये आहेत, जास्त वेळ नाही होऊ शकत आहेत. म्हणजे नाही तर असं जर असतं तर मग सगळे सेल आपण सोलारमध्ये किंवा उन्हामध्ये ठेवून त्याला चार्ज करू शकलो असतो, बट तसं होत नाही. हां, ते फक्त सोलार केसेसमध्ये, सोलार पॅनलचे जे बनवलेले असतील ना तेवढेच रिचार्ज होऊ शकतात, अदरवाईज बाकीचे होणार नाहीत. ठीक आहे, हे टेम्पररी दाखवतात थोड्या वेळापुरते, कारण का हीट झाल्याच्या नंतर मोस्टली ज्या वेळेला मेटल एलिमेंट्सला किंवा नॉन मेटॅलिक एलिमेंट्सला ज्यावेळेला आपण हीट करतो ना, हीट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आयोनायझेशन प्रोड्यूस होतं, इलेक्ट्रिकली चार्ज प्रोड्यूस होतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि त्यामुळे पुरतं ते काय होतं, चार्जिंग व्हायला लागतं. ठीक आहे, ओके. देन तर नॉन मेटलमध्ये अजून कॅरेक्टर आहेत, जनरली दे आर सॉफ्ट, मऊ असतात, हे ते बेचारे हार्ड होते, हे कसे आहेत, सॉफ्ट आहेत. त्यानंतर त्याला एक्सेप्शन आहे पहा, एक्सेप्शन आहे डायमंड. हां, डायमंड जर पाहिला तर हा काय सॉफ्ट नाही आहे, किती आहे त्याला आदळून आपटून जरी पाहिलं तरी हा काय इझिली ब्रेकआउट होणार नाही, किती फोर्स लावा त्याला, भट्टीत तापवायला जरी टाकलं ना तरी तो लवकर मेल्ट पण होणार नाही, हायेस्ट मेल्टिंग पॉईंट आहे त्याचा, आहे का नाही. हे जरा नमुना वेगळाच आहे, हा काय मेटलवानी नाही आहे, हा नॉन मेटल असून सुद्धा आहेत का कॅरेक्टर मात्र मेटलसारखे दाखवतो, एकदम मेंटल आहे. हां, याचे कॅरेक्टर जराशी डिफरंट आहेत, लक्षात ठेवायचे. इट इज नॉट सॉफ्ट. ठीक आहे, बाकीचे सगळे नॉन मेटल बिचारे सॉफ्ट आहेत, हे एकटंच जरा वेगळे झाले.
बरं नेक्स्ट, दे हॅव एन लो टेन्साईल स्ट्रेंथ. मजबूत नसतात, हलके फुलके असतात, सहज ब्रेकआउट होतील, आहे का नाही. लो टेन्साईल स्ट्रेंथ, त्यांची मजबूती जराशी कमी आहे, ठीक आहे. सहजासहजी ते ब्रेक होतील, जास्त वजन सहन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही आहे. नॉन मेटल्स मे बी सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट. कोणत्याही अवस्थेमध्ये सापडतील तुम्हाला ते. सॉलिड स्टेटमध्ये सापडतील, लिक्विड स्टेटमध्ये सापडतील किंवा गॅसियस स्टेटमध्ये पण सापडतील. कधी? ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर समजतं ना, आपलं जे ऑर्डिनरी टेम्परेचर आहे ना सराउंडिंगमधलं, या टेम्परेचरला तुम्हाला नॉन मेटल्स जे आहेत दॅट नॉन मेटल्स मे फाउंड इन केस ऑफ द सॉलिड, लिक्विड ऑर गॅसियस स्टेट. ठीक आहे, तर या तिन्हीपैकी कोणत्याही स्टेटमध्ये तुम्हाला ते सापडतील. बरं नेक्स्ट. बरं मग एक्झाम्पल पहा त्याच्यामध्ये. हां पण एक एक्सेप्शन आहे त्याच्यात. ब्रोमिन. ब्रोमिन इज द ओनली नॉन मेटल विच इज इन लिक्विड स्टेट. हा लिक्विड स्टेटमध्ये सापडतोय तुम्हाला ब्रोमिन. ठीक आहे. बरं मग एक्झाम्पलमध्ये खूप सारे आहेत, तुम्ही नंतर नॉन मेटलचे एक्झाम्पल पाहू शकतात. कार्बन, सल्फर, क्लोरीन, आताच गेलेला ब्रोमिन. ओके, तर हे सगळे काय आहेत? नॉन मेटॅलिक एलिमेंट्स आहेत. हे सगळे नॉन मेटॅलिक एलिमेंट आहेत. बरं त्यानंतर अजून म्हटलंय काय? दे हॅव एन लो मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट कसा आहे? लोएस्ट आहे. म्हणजे काय? थोडं टेम्परेचर द्या लगेच मेल्ट होतील, थोडं टेम्परेचर द्या लवकर बॉईल होतील. पण मेटलवाल्याचं तसं नाही. मेटलला बॉईल व्हायला त्याला का जास्त लागतात, टेम्परेचर जादा आहे. मेटलमध्ये मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जास्त आहेत. तिथं राहून गेली ती प्रॉपर्टी सांगायची, इथं आली येतं लक्षात घ्या. यांचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हायेस्ट आहे. ठीक आहे. बरं त्यानंतर लो डेन्सिटी, हलके फुलके आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एकदम हलके फुलके असतात, डेन्सिटी यांची कमी आहे. ठीक आहे. नेक्स्ट. ओके, तर हे झाले त्यांचे कॅरेक्टर्स. पर कॅरेक्टर्स पाहिलेले आहेत, तर आता डिस्टिंग्विशेबल कॅरेक्टर परत एकदा एकदम फास्टली आपण कंप्लीट करून घेऊयात. बऱ्यापैकी ते लक्षात आलेलेच आहेत ऑलरेडी. आपण आता जेवढे कॅरेक्टर्स पाहिलेत ते सगळे एकमेकाच्या एक्झॅक्टली अपोजिट होते, आहे का नाही. तर तेच कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला याच्यामध्ये परत एकदा आलेले आहेत. नाव लुक ॲट देम वन मोर टाईम. सगळे एकदा स्लाइड समोर घेतोय आणि एक्सप्लेन करूयात फास्टली. ठीक आहे. पहिलं कॅरेक्टर काय सांगितलेलं आहे? मेटल जर पाहिले तर मॅलिएबल अँड डक्टाईल आहेत, आहे का नाही. तारा तयार होऊ शकतात, पत्रे तयार होऊ शकतात. इकडं अजिबात होत नाही आहेत. दे आर नॉन मॅलिएबल अँड नॉन डक्टाईल. ठीक आहे. ओके, नाव इकडं दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे गुड कंडक्टर आहेत, हीट आणि इलेक्ट्रिसिटी गुड कंडक्टर आहेत. बट दीज आर द बॅड कंडक्टर. इथं एक्सेप्शन महत्त्वाचे नाहीत, लक्षात ठेवा. डिस्टिंग्विशेबल कॅरेक्टर लिहिताना एक्सेप्शन लिहित बसू नका, काही गरज नाही आहे. कारण आपण काय करतो ऑलरेडी का सगळ्या ग्रुपचं कॅरेक्टर आपण पाहत असतो, एकाचं नाही. त्याच्यामुळं इथं एक्सेप्शन लिहिण्याची काही गरज नाही आहे. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे आर लस्ट्रस. व्हॉट डू यू मीन बाय लस्ट्रस? हां, शायनिंग ॲपिअरन्स. दे विल लुक लाईक इन शायनिंग. ओके, हां, तर ते शाईन करतायत. दे आर डल, आहे का नाही. हे डल आहेत बिचारे, कलर नाही यांना. नॉन लस्ट्रस. नेक्स्ट, जनरली ॲपिअर्ड इन अ सॉलिड स्टेट. मोस्टली हे सॉलिड स्टेटमध्ये सापडतात. हे कोणत्याही स्टेटमध्ये सापडतात. सॉलिड, लिक्विड और गॅसेस कोणत्याही स्टेटमध्ये सापडतील. नेक्स्ट, दे हॅव एन हाय टेन्साईल स्ट्रेंथ. यांची स्ट्रेंथ कशी आहे? हायेस्ट आहे, एकदम मजबूत आहेत. फेकून मारले तरी चांगले लागतील, आहे का नाही. हायेस्ट टेन्साईल स्ट्रेंथ आहे. याचं विचारायचं हलके फुलके आहेत. लो टेन्साईल स्ट्रेंथ. हे कसे आहेत? लोएस्ट टेन्साईल स्ट्रेंथ आहे. बरं सोनरस. आदळल्याच्या नंतर छानपैकी आवाज करतात, नको वाटणारा, आहे का नाही. भरपूर आवाज करतात. हे एखादा घरी भांडं जर पडलं पा, हातातून भांडं पडलं तर भरपूर वेळ वाजत बसतं. तसं नॉन मेटलचे जर आपण पाहिलं तर नॉन मेटल आपल्या हातातून पडल्याच्या नंतर त्याचा काही जास्त आवाज होणार नाही. नॉन सोनरस आहेत, आहे का नाही. अजून कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर ठीक आहे, एवढं सफिशियंट होतं आहे. तर डिस्टिंग्विशेबल कॅरेक्टर्समध्ये एवढे पाहिले आपण. आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत मेटल्स आणि नॉन मेटलचे. आता 2च मिनटामध्ये आपण तिसऱ्याचे पाहून घेऊयात. तिसरा राहिला यांच्यामध्ये एलिमेंट्सपैकीचा. कोण आहे रे पुढचा? इट्स अ मेटॅलॉइड, आहे का नाही. तर आता मेटॅलॉइडवाल्याचे कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेऊयात. मेटॅलॉइड्स. बरं, द नेम इट सेल्फ इंडिकेट्स. आता याचे कॅरेक्टर्स जर पाहिले तर याच्या नावातच आहे मेटॅलॉइड. हा मेटलप्रमाणे दिसतोय पण, आणि थोडंसं जर पाहिलं तर नॉन मेटलप्रमाणे पण दिसतोय. यांचे कॅरेक्टरिस्टिक्स जर पाहिले तर दोघांचे मिक्स असतात, आहे का नाही. इट शोज सर्टन कॅरेक्टर्स ऑर सम कॅरेक्टर्स सिमिलर विथ द मेटल्स व्हाईल सम कॅरेक्टर्स सिमिलर विथ द नॉन मेटल्स. दोघांच्याही मध्ये तो कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतोय. दॅट्स व्हाय इट इज टर्म टू बी अन मेटॅलॉइड्स. ओके, मेटॅलॉइड्स हॅव इन कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स टू मेटल्स अँड नॉन मेटल. दोघांचेही कॅरेक्टर त्याच्यामध्ये शोन होणार आहेत. एक्झाम्पल, मग याच्यात एक्झाम्पल काय काय आहेत पहा. अर्सेनिक. एक्झाम्पलमध्ये अर्सेनिक,
सिलिकॉन, आर्सेनिक नंतर अजून एक्झाम्पल दिलेलं आहे सिलिकॉन. ठीक आहे. नेक्स्ट आहे जर्मॅनियम. हां, हे पहा आणि लक्षातही ठेवा. बऱ्याचदा काय होतं, मेटल नॉन मेटल कळत आहेत आपल्याला, ते चांगले लक्षात राहतात, परंतु हे जरासे वेगळे आणि एक्सेप्शनल केसेसमध्ये अगदी थोडेच आहेत, त्याच्यामुळे हे लक्षातच राहत नाहीत. पण यांचा यूज मात्र भरपूर केला जातो. इन केस ऑफ द सेमीकंडक्टर यांचा वापर जो आहे तो सेमीकंडक्टर म्हणून केला जाणार आहे. कंडक्टर तर कळतं आहे आपल्याला, मग सेमीकंडक्टर काय प्रकार आहे? कंडक्टर म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार आहे, ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार, ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकते त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिकली गुड कंडक्टर, बरोबर का? ठीक आहे. आणि त्यातून होत नाही त्याला आपण बॅड कंडक्टर म्हणतो. मग हा सेमी कंडक्टर काय? याच्या कधी अंगात आलं तर हा गुड कंडक्टर असतो, कधी अंगात आलं तर हा बॅड कंडक्टर असतो, आहे की नाही? डिपेंड आहे त्याच्यामध्ये असलेल्या इम्प्युरिटीवरती. बरं, मग त्यानंतर आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. परंतु सेमी कंडक्टरमध्ये मात्र तुम्हाला या मेटॅलॉइडचा यूज करताना दिसेल. त्यामध्ये आर्सेनिक आहे, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे की नाही? दिसायला कसे आहेत ते पण पाहता येतात त्याच्यात. ठीक आहे. ओके, एटसेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स फॉर द मेटॅलॉइड्स. हां, पण त्याच्यामध्ये सुद्धा अजून काही थोडीशी इन्फॉर्मेशन ॲड केलेली आहे. पहा, सिलिकॉन जो आहे तो गुड कंडक्टरप्रमाणे पण काम करतो आणि हॅविंग लोएस्ट मेल्टिंग पॉईंट, म्हणजे काही कॅरेक्टर त्याचे कंडक्टर मेटलप्रमाणे आहेत आणि काही कॅरेक्टर त्याचे नॉन मेटलप्रमाणे आहेत, बरोबर का? मी म्हटलं कधीतरी अंगात येतं याच्या, आहे का नाही? अंगात आलं तर तो गुड कंडक्टरसारखा राहतो आणि कधी कधी अंगात आलं तर तो एखाद्या नॉन मेटलसारखा, त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे, लवकर पगळून जातो, आहे का नाही? वितळून जातो. बरं, देन सिलिकॉन झालं. याचा वापर आपण पहा, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सेमीकंडक्टर्समध्ये केला जातो. सेमीकंडक्टर्समध्ये कसा यूज इन मेकिंग इलेक्ट्रॉनिक चिप्स. ह्या ज्या इलेक्ट्रॉनिक चिप्स आहेत, आपलं सगळंच जर पाहिलं तर सगळंच आपण टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये राहतो आहेत. हां, त्यामध्ये आपल्याला मोस्टली आपल्याला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स यूजच करावं लागतात डेली लाईफमध्ये. स्टार्टिंगच आपली त्याच्यापासून होती आहे. सो त्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये जर आपण पाहिलं तर या ज्या चिप्स असतात त्या बनवताना मोस्टली तुम्हाला या मेटॅलॉइडचा यूज करताना दिसून येईल. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. आता येऊयात पुढच्या पॉईंटकडं, कंपाऊंड्स. ठीक आहे. म्हणजे आपला एक पॉईंट लगेच क्लिअर आउट होऊन जाणार आहे. आता आपण काय केलं आत्तापर्यंत, काय काय पाहिलं लक्षात आलं असेल. हां, स्टार्टला आपण काय केलं, मॅटर पाहिलं, मॅटरची डेफिनेशन पाहिली, मॅटरचं क्लासिफिकेशन केलेलं होतं प्युअरमध्ये आणि इम्प्युअरमध्ये. त्यातला आपण प्युअर घेतला, प्युअरवाल्याला त्याचे क्लासिफिकेशन केलं होतं 2 गटामध्ये, कोणते रे? एलिमेंट्स आणि कंपाऊंड. त्यातला एलिमेंट पाहिला, त्याचे 3 गटामध्ये क्लासिफाय केलेलं होतं, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइड्स. त्याला एक्सप्लेन करून झालं. त्यानंतर आपण आलेलो होतो कुणाकडं, आता कंपाऊंड्सकडं. कुणाकडं आलो आपण? कंपाऊंड. मग मला सांगा, कंपाऊंड हे प्युअर असेल की इम्प्युअर असेल रे? नक्कीच, ऑब्व्हियसली ते प्युअरच असणार आहे का नाही? म्हणजे सिंगल टाईप ऑफ सबस्टन्सेस असलं पाहिजे याच्यात, सिंगल टाईप ऑफ पार्टिकलच असले पाहिजे, एकाच प्रकारचे पार्टिकल येतात. म्हणून लक्षात ठेवा की कंपाऊंड हे सुद्धा एक प्रकारचे प्युअर फॉर्मच आहे. बरं, मग एक्झाम्पल पहा रे त्याच्यामध्ये. H2O आहे का नाही? वॉटर हे एक कंपाऊंड आहे. सो तुम्ही तर म्हणता सर याच्यात हायड्रोजन पण आला आणि ऑक्सिजन पण आला आहे, पण हायड्रोजन आणि ऑक्सिजनचेच मॉलिक्यूल आलेत, यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोण नाही आले, आणि येत राहणार कंटिन्युअसली त्या कंपाऊंडमध्ये हेच पार्टिकल राहणार, आहे का नाही? आपण एक ग्लासभर पाणी घेतलं तर त्या एक ग्लासभर घेतलेल्या पाण्यामध्ये सगळे पाण्याचेच मॉलिक्यूल असणार आहेत आणि सगळ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा फॉर्म्युला हा H2Oचा असणार आहे, बरोबर का? पाण्याच्या प्रत्येक पार्टिकलचा फॉर्म्युला काय राहणार आहे? H2O. याचा अर्थ कंपाऊंडमध्ये सुद्धा सगळे कसे असतात? प्युअर फॉर्ममध्येच असतात. ठीक आहे. ओनली वन टाईप ऑफ सबस्टन्स और ओनली वन टाईप ऑफ एलिमेंट. ठीक आहे. हां, तर त्यानंतर सोडियम क्लोराईड घेतला, सोडियम क्लोराईड. मग आता इथं पडलेलं जेवढं काही मीठ आहे त्या मिठातला कोणताही पार्टिकल जर उचलला आणि त्याला त्याच्यामध्ये असलेले कंपाऊंड, त्याच्यामध्ये असलेले एलिमेंट जर शोधले तर NaClच भेटन ना, का वेगळं काही भेटन? नाही, प्रत्येक पार्टिकलमध्ये तुम्हाला Na आणि Clच असणार की नाही? ठीक आहे. म्हणजे सगळेजण सेम आहेत, त्यामुळे हा पण एक कंपाऊंडच आहे. मग असे एक्झाम्पल अजून शोधायचे, लक्षात ठेवायचे. मग आपल्याला खूप सारे कंपाऊंड आहेत, आहे की नाही? कॉपर सल्फेट असेल, बेरिलियम कार्बन डायऑक्साईड असेल, हां, हे सगळे जर आपण पाहिले तर एक प्रकारचे काय आहेत? कंपाऊंडच आहेत. हां, खूप सारे एक्झाम्पल घेऊ शकतात बाळांनो कंपाऊंड, पण त्याची डेफिनेशन आपल्याला आली पाहिजे. हां, CuSO4 आत्ता सांगितल्याप्रमाणे कॉपर सल्फेट. ठीक आहे. कलर पण लक्षात ठेवा, कधी कधी विचारलं जातो कलर कोणता आहे, काय कलर आहे रे याला? ब्ल्यू कलर दिसतोय, कॉपर सल्फेट. लक्षात घ्या, याच्यावरती पण काही क्वेश्चन्स आहेत. तर कॉपर सल्फेट ब्ल्यूइश कलरमध्ये असलेलं आहे. सोडियम क्लोराईड जे की आपल्याला व्हाईट कलरमध्ये वगैरे पाहायला मिळतं आहे, किंवा कलरलेस पण म्हणता येईल त्याला. वॉटर कलरलेस आहे. ठीक आहे. सो दीज आर सम कंपाऊंड्स. हे सगळे काय आहेत? कंपाऊंड्स आहेत. बरं, काही डेफिनेशन आहे की याला?
करावं लागेल आपल्याला बळच तयार, आहे का नाही? काहीतरी डेफिनेशन आहे, पहा ना काय डेफिनेशन आहे. अ कंपाऊंड इज द सबस्टन्स, इट इज द सबस्टन्स मेड अप ऑफ 2 or more टाइप्स ऑफ एलिमेंट्स. 2 or more टाइप्स ऑफ एलिमेंट, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स चालतील. 2 or more टाइप ऑफ एलिमेंट्स केमिकली कंबाईन इन अ, केमिकली एकमेकांच्या बरोबर ती कंबाईन झालेत. पण कसे कंबाईन झाले रे? कंबाईन इन अ फिक्स प्रपोर्शन. सो द इम्पॉर्टंट वर्ड ॲट हिअर दॅट वॉज फिक्स प्रपोर्शन. काय इम्पॉर्टंट आहे अनुकल्प? लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये फिक्स प्रपोर्शन आहे बाळा. H2Oचा काय फॉर्म्युला होता? अरे H2Oच फॉर्म्युला होता. बर, वॉटरचा फॉर्म्युला H2O होता. त्या फॉर्म्युल्यामध्ये कधी चेंज होईल का रे? तू मोठा झाल्याच्या नंतर पण चेंज होईल का? नाही ना. अजून काही दिवसानंतर वॉटरचा फॉर्म्युला बनलाय, वेगळा बनलाय काहीतरी, हां असं काही आहे का? नाही यार, ते तेच राहणार आहे. म्हणजे थोडक्यात कंपाऊंडमध्ये घेतले जाणारे जेवढे काही एलिमेंट्स असतील ते 2 किंवा 2 पेक्षा जादा असतील, पण ते कसे असणार आहेत? फिक्स प्रपोर्शनमध्ये. ठीक आहे, मोजून मापून असणार आहेत फिक्स प्रपोर्शनमध्ये. अँड इट कॅन बी फर्दर सब डिवायडेड इन टू. परत त्यांचं डिवायडेशन करता येतं. चला ते जाऊ, काही घेणं देणं नाही. इथपर्यंतच इम्पॉर्टंट आहे डेफिनेशन. डेफिनेशन इथपर्यंतच इम्पॉर्टंट आहे. फिक्स प्रपोर्शन राहीन का लक्षात? ठीक आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्रित आलेत केमिकली, केमिकल रिॲक्शनमधून एकत्रित आलेत, पण त्यांचा रेशो मात्र कसा आहे? कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे. ठीक आहे, अशांना आपण काय म्हणणार आहेत? इट इज टर्म टू बी अ काय? कंपाऊंड. ठीक आहे, सो एक्झाम्पल पण समजलेत, डेफिनेशन पण कळाली. हां, आता यांनी कशाला हायलाईट करून दिलेलं आहे? गरज नाही आहे इथं. ॲक्च्युली हायलाईट याला महत्त्वाचं आहे, बरोबर का? काय महत्त्वाचं होतं? फिक्स प्रपोर्शन. ठीक आहे, ओके. तर ते फिक्स प्रपोर्शनमध्ये एकमेकांबरोबर ती येऊन एकमेकांबरोबर ती एक मस्त कंपाऊंड जे ते कंपाऊंड तयार करतात. चला, त्यांना काही प्रॉपर्टीज आहेत का? हां, मग आता एवढ्या एलिमेंटच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी पाहिल्यात, याला राग यायला बसला. यांच्या पण प्रॉपर्टीज एकदा 2 मिनिटामध्ये पटपट कंप्लीट करून घेऊयात. पहिली प्रॉपर्टी काय म्हटलं त्यांनी? कंपाऊंड कॅन बी फर्दर सब डिवायडेड इन टू. कंपाऊंडला आपण परत डिवाइड करू शकतो का? कारण त्याच्यात लय मोठे एलिमेंट असतात, 2 किंवा 2 पेक्षा जादा, त्यामुळे आपण त्यांना परत डिवाइड करू शकतो. सिम्पलर सबस्टन्सेस ओनली बाय केमिकल मीन्स. फक्त केमिकल प्रोसेसमधूनच आपण त्यांना बाजूला करू शकतो, अन्यथा बाजूला करता येणार नाही. जसं की एक्झाम्पल, सोडियम क्लोराईड बाजूला करायचं आहे मला. कसं करणार रे? सोडियम क्लोराईड NaCl नावाचा फॉर्म्युला आहे, हां त्याला मला बाजूला करायचं आहे. नाही होणार का? पाणी ओतलं तर होणार. जर मिठामध्ये जर पाणी टाकलं, पहा बरं का मी काय म्हणून राहिलो. सॉल्टमध्ये जर मी वॉटर ॲड केलं तर सॉल्टमध्ये वॉटर ॲड केल्याच्या नंतर सोडियम बाजूला निघतो आणि क्लोरीन बाजूला निघतो. यस, केमिकल मीन्समधून, केमिकल प्रोसेसमधून त्यांना बाजूला करता येतं. फक्त केमिकलीच आपण त्यांना बाजूला करू शकतो, फिजिकली बाजूला करू शकत नाही, आहे का नाही? ताटात वाढून घेतलं आहे, मीठ वाढून घेतलं आहे खूप सारं, आणि त्यातून मी सोडियम बाजूला करतो, क्लोरीन बाजूला करतो, असं करता येणार नाही आहे. ठीक आहे, त्यांना फक्त आपण केमिकलीच आपण त्यांना काय करू शकतो? बाजूला करू शकतो. आपण पित असलेलं पाणी आपल्या बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर आहेत का, त्याच पाण्यातून आपण ऑक्सिजन यूज करतो, हे माहिती आहे का? आपण त्याच पाण्यातून कोणता काय वापर करतो? आपण ऑक्सिजन. लक्षात ठेवा, पाण्यामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व असतो की नाही, हां तो ऑक्सिजन आपण आपल्या बॉडीसाठी युटिलाइज करतो. म्हणजे आपण मस्तपैकी त्याला ब्रेकआउट करून घेतलं केमिकली. कसं? केमिकली. ठीक आहे, ओके, बरं. तर ही पहिली प्रॉपर्टी आहे की बाबा यांना आपण सहज काय सेपरेट करू शकत नाहीत, फक्त आपण याला केमिकली सेपरेट करू शकतो. नेक्स्ट, पुढची प्रॉपर्टी काय आहे? कंपाऊंड कॅन बी रिप्रेझेंटेड बाय युझिंग अ मॉलिक्युलर फॉर्म्युला. कंपाऊंड नेहमी तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये सापडतील. आता जसे आपण आडू राहिलो सारा केव्हाचं पाण्यासाठी, आहे का नाही? H2O, पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कधी चेंज होणार का? नाही, मॉलिक्युलर फॉर्म्युला हाच राहणार त्याचा. याला काय म्हणणार? मॉलिक्युलर फॉर्म्युला. कॉपर सल्फेटचा काय होता रे? आत्ताच गेला होता ब्ल्यू कलरमध्ये. हां, दॅट्स व्हेरी गुड. CuSO4. बदलणार का? तुम्ही बदलू नका, मी बदलीत नाही. ओके, तोच राहू देऊयात आपण. सो कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला आहे CuSO4, आहे की नाही? अगदी त्याच पद्धतीने सॉल्टचा काय फॉर्म्युला होता रे? NaCl, बरोबर का? सो NaCl हा कॉन्स्टंट आहे. हां, ते झाले मॉलिक्युलर फॉर्म्युले. म्हणजे आपण जे सांगतो का ते काय आहेत? एक प्रकारचे मॉलिक्युलर फॉर्म्युलाज आहेत. ठीक आहे, त्यानंतर कंपाऊंडच्या बाबतीत अजून एक कॅरेक्टर म्हटलं आहे काय? कंपाऊंड हॅज टोटली न्यू प्रॉपर्टीज. कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज ह्या टोटली न्यू असतात, न्यू प्रॉपर्टीज दॅन द कॉन्स्टिट्युएंट. म्हणजे काय रे? त्यांच्या कॉन्स्टिट्युएंटच्या त्यांच्यामध्ये असलेल्या नमुन्यांपेक्षा त्यांच्या तयार होणाऱ्या प्रॉपर्टीज ह्या अगदी डिफरंट असतात. जसं की वॉटर. पहा बरं का, आता हे समजून घ्या केअरफुली मी काय म्हणतोय. पहा H2O कोणापासून तयार झालं रे? H2O हायड्रोजन आणि ऑक्सिजन, याच्यामध्ये 2 नमुने आहेत. हायड्रोजन आहे आणि कोण आहे अजून? ऑक्सिजन आहे. ठीक आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन अशा दोन्ही नमुन्यांपासून ते तयार झालेले आहेत. जस्ट मिनिट.
तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे दोघांपासून तयार झाले. त्यात एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, ऑक्सिजन जो आहे तो बर्निंग प्रोसेससाठी हेल्प करतो. माहिती आहे, कोणत्याही पदार्थाला जळण्यासाठी कोण मदत करतो? ठीक आहे. हां, हायड्रोजन जर पाहिला तर तो सुद्धा जळण्यासाठी मदत करतो. तो तर पेटतो. हायड्रोजन तर चांगल्या प्रकारचं फ्युएल आहे. दोघंही पेटवणार आहेत, पण या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून तयार झालेलं पाणी मात्र, कळतं आहे का, दोघांच्या कॉम्बिनेशनमधून तयार झालेलं पाणी जे आहे ते मात्र काय करतं आहे, विझवण्याचं काम करतं आहे. म्हणजे थोडक्यात ते मम्मीवर नाही गेलं आणि पप्पावर नाही गेलं, आहे का नाही, प्रोडक्ट मात्र वेगळंच गेलं आहे. हायड्रोजनवर नाही गेलं आणि ऑक्सिजनवर नाही गेलं, त्यांच्या दोघांच्या प्रॉपर्टी वेगळ्या आहेत, याच्या मात्र प्रॉपर्टीज कशा आहेत, डिफरंट आहेत. ठीक आहे. सो इट शोज द डिफरंट प्रॉपर्टीज, यांच्या प्रॉपर्टीज चेंज होऊ शकतात. कळलं का? हां, कंपाऊंडमध्ये. हां, मग यांचे कॉन्स्टिट्युएंट शब्द काय आला इथं, कॉन्स्टिट्युएंट. कॉन्स्टिट्युएंट म्हणजे काय, कळलं का? त्याच्यामध्ये कोण कोण एलिमेंट्स आहेत, कोण कोण एलिमेंट आहे रे याच्यात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. सोडियम क्लोराईडमध्ये कोण कोण कॉन्स्टिट्युएंट आहेत रे, सोडियम आणि क्लोरीन, आहे का नाही. हां, म्हणजे यांचे प्रॉपर्टीज वेगळे वेगळे आहेत, पण ज्यावेळेस ते कंपाऊंड तयार करतात का त्यावेळेसच्या प्रॉपर्टी त्यांच्या चेंज झालेल्या असतात. प्रॉपर्टीज विल बी चेंज आफ्टर द कंपाऊंड फॉर्मेशन. नेक्स्ट, मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा डिराईव्ह करतात. बरं ठीक आहे, आपण नंतर एखाद्या पॉईंटमध्ये आहेत का त्याला कंप्लीट करून घेऊयात की ॲक्च्युली कसं तयार करतात. 10th स्टँडर्डला आहे डिटेलमध्ये, पण तुमच्यासाठी लागलं तर एक मॉलिक्युलर फॉर्म्युलासाठी टॉपिक घेऊयात आपण. हां, सगळे नाही परंतु ॲटलिस्ट तुम्हाला कोणते यूज करता येतात ना असे सगळे मॉलिक्युलर फॉर्म्युलेस कसे तयार होतात. म्हणजे जसं की आता म्हटलं की H2O, मग याच्यात H2च का घेतलं, ओच एकटाच का घेतला, NaCl आहे त्याच्यात सोडियम एकदाच का घेतला, क्लोरीन एकदाच का घेतला, याला काहीतरी रिझन आहे. आणि काय रिझन आहे त्याला, व्हॅलेन्सी. त्याला रिझन आहे व्हॅलेन्सी. हां, हा व्हॅलेन्सी काय कन्सेप्ट आहे ॲक्च्युली तुम्हाला पण आहे, परंतु थोडंसं नेक्स्ट चॅप्टरमध्ये आहे तुम्हाला. आपण करूयात एक्सप्लेनेशन. तर मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे येतील ते पण आपण एक्सप्लेन करून घेऊयात. ठीक आहे. बरं, तर आता सध्या आपल्या प्रॉपर्टी चालू आहेत कुणाच्या, कंपाऊंडच्या. तर नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये अजून काय सांगितलं आहे पहा. ठीक आहे, संपल्या प्रॉपर्टी. त्यांच्या 3च होत्या, बिचारे जरा गरीब आहेत, 3च प्रॉपर्टी दाखवल्यात. कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज समजल्या असतील. ठीक आहे. सो ओव्हरऑल मॅटरला जर आपण पाहिलं तर मॅटरच्या आता आपण पाहिलेत प्युअर, इम्प्युअर फॉर्म, आहे का नाही. त्यानंतर प्युअर फॉर्ममध्ये एलिमेंट्स आणि कंपाऊंड पाहिलं. ओव्हरऑल 2 मिनटं रिव्हिजन फक्त. प्युअर एलिमेंट्स आणि कंपाऊंड. इम्प्युअरमध्ये येत आहेत कोण आता, मिक्सचर. म्हणजे आता आपल्याला कोण पाहायचं राहिले, हे सगळे बाकीचे नमुने पाहून झाले आपले, आहे का नाही. राईट नाव वी हॅव टू सी ऑल अबाउट द मिक्सचर्स. ठीक आहे. सो मिक्सचर्सला आपण आता एक्सप्लेनेशन करूयात. बट